Mrs. Chandratre. Last lecture we completed first and second poem of section second. Today we shall learn a new poem, and the name of the poem is The Inchcape Rock, written by Robert Southey. Inchcape Rock, The Inchcape Rock, written by Robert Southey. Now this is a picture of Inchcape Bell. So observe this picture. Observe this picture. Okay? Let's continue about the poet. That is introduction about the poet. Robert Southey was born in Bristol, England. He was the son of a draper, educated at Westminster School and Balliol College, Oxford. He was a poet of Laurel of England from 1813 to 1843. Some of his short poems, like The Scholar, The Battle of Benheim, Bishop Hatto. The Inchcape Rock is very popular with the school children. The Inchcape Rock is a ballad. The Inchcape Rock is a ballad. It is the story of the 14th century attempt by the abbot of Aberbrothock to install a warning bell on Inchcape, a notorious sandstone reef about 11 miles off east coast of Angus, Scotland, near Dundee and Fife, occupied by the Bell Rock Lighthouse. खूप भला मोठा प्रचंड असा सँडस्टोन आहे, त्याचं नाव आहे इंचकेप. रीफ means many ships were damaged and sailors lost their lives after the accidents. Okay? Southey was inspired by the legendary story of a pirate who removed the bell on the Inchcape Rock, placed by the abbot of Aberbrothock. The poem gives us a message that those who do wrong things will meet with due punishment. Let's continue about the poem. The poem is about the struggle that always goes on between the good and evil forces in this world. The person who digs a ditch for others also falls himself in it. Nature also takes its nemesis. The poem is about the struggle between good and evil. जसं नेहमी जीवनामध्ये घडतं त्याच पद्धतीने पोएटने ह्या पोएममध्ये चांगलं आणि वाईट ह्याच्यातला थोडक्यात संघर्ष दाखवलेला आहे. जर एखादी व्यक्ती दुसऱ्यासाठी खड्डा खणत असेल किंवा दुसऱ्याचं वाईट व्हावं याच्यासाठी कारस्थान करत असेल, तर त्या कारस्थानामध्ये किंवा तिने खणलेल्या खड्ड्यामध्ये ती व्यक्ती स्वतःच पडते, कारण ही निसर्गाकडून त्या व्यक्तीला मिळालेली शिक्षा असते. नेमेसिस मीन्स त्याच्या वाईट कामाबद्दल त्याला मिळालेली शिक्षा. तर याचं संपूर्ण चित्रीकरण इथे पोएममध्ये आपल्याला दिसतं. नेचर ऑल्सो टेक्स इट्स नेमेसिस. नेमेसिस मीन्स फ्लॅम, फ्यूज.
FUDGE फ्यूज म्हणजे एखाद्याच्या वाईट कृत्याबद्दल निसर्गाकडून मिळालेली शिक्षा. मीन्स नेमेसिस. ओके. इव्हिल फोर्सेस आर पनिश्ड बाय द डिवाइन ॲट लास्ट. फॉर सम टाइम दे सीम टू बी विनिंग, बट इन द एंड गुड विन्स ओव्हर डिफिटिंग द इव्हिल. काही वेळा वाईट शक्तींना किंवा वाईट कारस्थान करणाऱ्या लोकांना असं वाटतं की ते जिंकलेले आहेत, परंतु जरी ते तात्पुरते जिंकलेले असले तरी शेवट मात्र चांगल्यानेच होतो. नेहमी चांगल्याचा वाईटावर विजय होतो आणि वाईट हे पराभूत होतं. अँड दॅट्स वाय गुड विन्स ओव्हर डिफिटिंग द इव्हिल. ह्याही पोएममध्ये चांगलंच झालेलं आहे. शेवटी ज्याने वाईट केलं त्याचा शेवट वाईट झालेला आहे. इन दिस पोएम द सेम थिंग हॅपन्स. नाव इन दिस पोएम देर आर 2 मेन कॅरेक्टर्स. पोएम म्हटली आहे तरी त्याच्यामध्ये 2 कॅरेक्टर्स इथे महत्त्वाचे आलेले आहेत. ॲबोट ऑफ ॲबरब्रोथोक हे नंबर 1 कॅरेक्टर आहे. ॲबोट ऑफ ॲबरब्रोथोक. नाव try to understand the word abbot. Abbot means head of abbey of monks. abbey म्हणजे थोडक्यात चर्च किंवा जिथे अनेक नन्स किंवा मंक्स म्हणजे अनेक धर्मगुरू राहतात, म्हणून त्याला ॲबोट. आणि त्यांचा जो मेन आहे किंवा त्यांचा जो हेड आहे त्याला ॲबोट म्हणतात. ॲबोट ऑफ ॲबरब्रोथोक हे त्याचं नाव आहे, ॲबरब्रोथोक. ॲबोट ऑफ ॲबरब्रोथोक म्हणजे चर्चचा पाद्री, आणि तो इथे गुड फोर्स म्हणून प्रतिनिधित्व करतोय. ॲबोट ऑफ ॲबरब्रोथोक स्टँड्स फॉर गुड फोर्स. एक अत्यंत चांगलं काम करणारा, बिग हार्टेड, ज्याचं उदार अंतःकरण आहे, जो प्रेमळ आहे, ज्याला माणुसकी आहे आणि इतर लोकांचं किंवा समुद्रामध्ये इतर खलाशांचं जीवन वाचावं आणि अनेक जहाजं हे सुरक्षितरित्या किनाऱ्याला पोहोचावे म्हणून काळजी घेणारा हा ॲबोट ऑफ ॲबरब्रोथोक. म्हणून तो गुड फोर्सचं किंवा चांगल्या शक्तीचं प्रतिनिधित्व करतो. ओके. देन सेकंड कॅरेक्टर सर राल्फ द ओव्हर सिम्बलायझेस इव्हिल फोर्स. आता हे जे नाव आहे सर राल्फ द रोव्हर हा वाईट शक्तीचं प्रतिनिधित्व करतो, ज्याला आपण म्हणू शकतो की समुद्रावरील लुटारू. तर हा एक लुटारू आहे समुद्रावरचा, की जहाजं लुटायचे, त्यांच्यातली जी काही लोकांकडची प्रॉपर्टी आहे किंवा संपत्ती आहे ती काढून घ्यायची. म्हणून वाईट शक्तीचं प्रतिनिधित्व सर राल्फ द रोव्हर हा करतो. म्हणून इथे मुलांनो हे लक्षात ठेवा, ॲबोट ऑफ ॲबरब्रोथोक हा चांगल्या शक्तीचं प्रतिनिधित्व करतो. सर राल्फ द रोव्हर हा वाईट शक्तीचं प्रतिनिधित्व करतो. ओके. नेक्स्ट कंटिन्यू. नेक्स्ट part about the poem. There was a reef. A reef means long line of sand or rocks. There was a reef. एक खूप मोठी अशी रॉक्सची किंवा खडकांची अशी लाईन आहे किंवा तिथे खूप मोठा असा प्रचंड महाकाय असा तो खडक आहे. 18 किलोमीटर अवे फ्रॉम द ईस्टर्न कोस्ट ऑफ स्कॉटलंड. स्कॉटलंडच्या
पूर्व किनाऱ्यापासून साधारण 18 किलोमीटर अंतरावर हा मोठाच मोठा असा खडक आहे. इट posed a danger to the ships and the sailors passing by that way. Many ships were damaged and sailors lost their lives after the accidents. आणि हाच असा मोठा खडक आहे की ज्याला आपण इंचकेप रॉक असंही म्हणू शकतो, की ज्या रॉकवर अनेक जहाजं आदळून तिथे ॲक्सिडेंट्स झालेले आहेत आणि म्हणून अनेक लोकांचं, अनेक जहाजांचं जीवन वाचावं, अनेक खलाशांचं, जहाजांमध्ये असलेल्या लोकांचं जीवन वाचावं, ह्यासाठी ॲबरब्रोथोप यांनी तिथे एक बेल बांधलेली आहे आणि तिच्याविषयी ही पोएम आहे. इन स्टॉर्मी वेदर व्हेन द वेव रोज व्हेरी हाय द इंचकेप रॉक कुड नॉट सीन बाय द सेलर्स, so their ships, boats used to strike against the rocks in the ocean. An abbot did an act of kindness by setting up a bell there. आणि अशा मोठ्या खडकावर कुठल्याही प्रकारे ॲक्सिडेंट व्हायला नको म्हणून द ॲबोट ऑफ ॲबरब्रोथोप हे चांगल्या काइंडनेस नेचरचे व्यक्ती यांनी तिथे एक मोठी असं काहीतरी, म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो बेल बांधलेली आहे. व्हेनेवर द वेव्ज रोज हाय द मोशन ऑफ द वेव्ज वुड पुल अँड लूजन द चेन्स ऑफ द बेल अँड मेक इट रिंग टू वॉर्न द कमिंग सेलर of the impending danger hidden under the waves there. Impending means sure to happen. Impending म्हणजे जिथे गेल्यानंतर काहीतरी घडणार किंवा काहीतरी घटना ही वाईट घडणारच आहे आणि म्हणून ती घटना घडू नये ह्यासाठी ॲबोट ऑफ ॲबरब्रोथोप यांनी तिथे एक डेंजर असं साईन किंवा ग्रीन सिग्नल म्हणून त्यांनी तिथे लोकांना किंवा खलाशांना, जहाजांना सूचित करण्यात येईल असं तिथे ती बेल बांधलेली आहे. कारण जेव्हा समुद्राच्या लाटा वरती उंच उसळतात तेव्हा त्या लाटांच्या हेलकाव्यामुळे ती बेल ही किंवा तो खडक जो आहे तो खाली जातो आणि तो दिसत नाही पाण्यामध्ये. म्हणून अनेक लोकांचं, अनेक जहाजांचं ॲक्सिडेंटपासून संरक्षण व्हावं म्हणून त्यांनी तिथे ती बेल बांधलेली आहे, की जेणेकरून अनेक जहाजांना किंवा खलाशांना त्या वाजणाऱ्या बेलमुळे त्यांना कळेल की इथे काहीतरी हिडन आहे किंवा इथे काहीतरी या वेव्जच्या किंवा ह्या पाण्याच्या खाली काहीतरी डेंजरस असा तिथे स्पॉट आहे की जेणेकरून आपण तिथे जायला नको आणि आपोआप ॲक्सिडेंट टाळता येईल. आणि म्हणून ती बेल तिथे बांधलेली आहे. ओके, लेट्स बिगिन our third poem of section 2, that is the Inchcape Rock. The Inchcape Rock is a ballad. Ballad means पोवाडा, एक लांबलचक lengthy poem. So this is a ballad and divided in total 17 stanzas. टोटल 17 कडव्यांमध्ये विभागलेली ही पोएम आहे. ओके, let's continue our first stanza. No steer in the air, no steer in the sea. The ship was as still as she could be. Her sails from heaven received no motion. Her keel was steady in the ocean.
Now see first line, that is the last word of first line. Then observe last word of second line. C and D. C, B. Same sound is repeated. That's why A. Then last word of third line. Observe last word of third line and last word of fourth line. Last word of third line, that is motion, and last word of fourth line, that is ocean. Motion and ocean. BB. So AABB is a rhyme scheme of the first stanza. Observe first line. No steer. Steer means movements. No movements in the air. No movements in the sea. Means now the quiet stillness is there. Observe first line of first stanza. No steer in the air, no steer in the sea. Now there is a repetition of the words no steer. That's why it's called repetition. दोन्ही शब्दांचं पुनरावृत्ती झालेली आहे, म्हणून ह्या फिगर ऑफ स्पीचला रिपिटिशन असं म्हणतात. नो स्टीर इन द एअर, नो स्टीर इन द सी. द शिप वॉज ॲज स्टील ॲज शी कुड बी. सेकंड लाईन. द शिप. द शिप, दॅट इज व्हिज्युअल इमेजरी. शिप म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यांसमोर एक वस्तू येते. द शिप, म्हणून याला म्हणतात व्हिज्युअल इमेजरी. ओके. द शिप वॉज ॲज स्टील ॲज शी कुड बी. शी. शी, that is a pronoun. Pronoun, what is mean by pronoun? A name comes in the place of noun. Pronoun is a word or a name which comes in the place of noun. नाउनच्या जागी येणाऱ्या शब्दाला प्रोनाउन असं म्हणतात. आता शी हे प्रोनाउन द शिपच्या ऐवजी आलेलं आहे. म्हणजे शिप ही जणू काही शी-प्रमाणे किंवा एखाद्या ह्युमन बीइंगप्रमाणे काम करते. म्हणून ही फिगर ऑफ स्पीच पर्सॉनिफिकेशन आलेली आहे. द शिप वॉज ॲज स्टील ॲज शी कुड बी. हिअर द पोएट personified the ship. The ship was as still as she could be. So it's called personification. Next, her sails. Her means ships. That is a personification. Her sails from heaven received no motion. Now there is no motion. Why? Because complete stillness is there. Because no steer in the air, no steer in the sea. There is no movements in the air and no movements in the sea. So her sails from heaven received no motion. Her keel, K-E-E-L. Keel means the long piece of wood. Her keel was steady in the ocean. Keel also visual imagery. Keel. So there was no movement in the air and the sea. Therefore, the ship was also motionless. Her sails were stiff, and there was no motion in them.
Her keel was also in balance. Okay, let's continue. Second stanza. Second stanza. Without either sign or sound of their shock, the waves flowed over the Inchcape rock. So little they rose, so little they fell. They did not move the Inchcape bell. Again, observe rhyme scheme: shock and rock, that is AA. Fell and bell, BB. So AABB is a rhyme scheme of this stanza, that is the second stanza. Without either sign or sound of their shock. Sign S, sound S, that is repetition of the sound S. S sound is repeated. S sound is repeated. So it's called alliteration. First line, it's an example of alliteration. Without either sign or sound of their shock, the waves flowed over the Inchcape rock. Quote these three lines. The waves flowed over the Inchcape rock. Visual imagery: the Inchcape rock. The waves flowed over the Inchcape rock. So little they rose, so little they fell. They did not move the Inchcape bell. These three lines indicates visual imagery. Why? Because these lines describe the very mild sea and the small waves. So it's called visual imagery. The waves flowed over the Inchcape rock. So little they rose, so little they fell. Quote the third line of this stanza. So little, that is repetition of the words so little. It's called repetition. So little they rose, so little they fell. They did not move the Inchcape bell. The waves of the ocean flowed over the Inchcape rock smoothly without creating sound of the warning bell. It was only because the movement of the waves was so slow that it could not make the bell ring. The waves were not rising up high, so they were not able to hit the dangerous Inchcape rock. कंटिन्युअसली किंवा स्मूथ सायलेंट अशी तिथे वेव्हजची मूवमेंट आहे. पाणी स्थिर असल्या कारणाने बेल हालत नाही आणि ती हालत नाही म्हणून त्याच्यातून आवाजसुद्धा येत नाही. द वेव्ज वेअर नॉट रायझिंग अप हाय, सो दे वेअर not able to hide the dangerous Inchcape rock. Okay, just we completed second stanza of the poem. Let's continue third stanza of the poem. Next, third stanza. The abbot of Aberbrothock had placed that bell on the Inchcape rock. On a buoy in the storm, it floated and swung, and over the waves its warning rung. Now observe
Rhyme scheme of this stanza. Aberbrothok rock. AA. Swung rung. BB. So AABB is a rhyme scheme of this third stanza. The abbot of Aberbrothok, who stands for good force. The abbot of Aberbrothok had placed it. It means bell. The abbot of Aberbrothok had placed it so the bells ringing would be heard and sailors could avoid the rocks. Sailors could avoid the accident. Okay? The abbot of Aberbrothok knew the danger of the submerged rock. Submerged means underwater. The abbot of Aberbrothok knew the danger of the underwater rock, and that's why he acted to save the lives of the sailors. He set up a bell there on the Inchcape Rock. It floated on a buoy in the storm and moved and produced the ringing sound that warned the coming sailors on the time of the hidden danger posed by the Inchcape Rock that was underwater. Okay. The abbot of Aberbrothok had placed it on the Inchcape Rock. On a buoy. Buoy means floating object anchored in the sea to mark dangerous places means buoy. Now observe this word. B, silent pronunciation of B, and strong, that is a stress on the syllable oi. On boy, on a boy. Repetition of the sound of a. On a boy. In the storm it floated and swung. Quote this third line of this third stanza. It's an example of alliteration. On a boy. In the storm it floated and swung. And over the waves its warning rung. Now try to understand the fourth line of this stanza. And over the waves its warning rung. Waves, warning rung. It's an example of sound imagery. So this line describes the loud warning sounded by the Inchcape bell in a storm. And over the waves its warning rung. It's an example of sound imagery. The line describes the loud warning sounded by the Inchcape bell in a storm. So,
The abbot of Aberbrothock had placed that bell on the Inchcape Rock. Why? Because he wants to save the lives of sailors and other peoples. He wants to avoid the rocks or accidents. The abbot of Aberbrothock knew the danger of the underwater rock and acted to save the lives of the sailors, and that's why he set up a bell there on the Inchcape Rock. It floated on a buoy in the storm and moved and produced the ringing sound that warned the coming sailors on the time of the hidden danger posed by the Inchcape Rock that was submerged. The Inchcape Rock that was underwater. Okay? Just we completed these 3 stanzas of this poem, that is the Inchcape Rock. Now you read these stanzas, you read it and try to understand its meaning and figures of speech and other poetic devices also. Okay? Next lecture we will continue next, that is the remaining stanzas of this poem. Okay? So read this poem, learn the poem. Thank you.